श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. इथं मी म्हणत होते मेथीची भाजी आणि लगेच चपात्या माझ्या झाल्या होत्या. शेवटचीच एक चपाती राहिली आणि मी म्हणलं शूट करून घ्यावं. जसं नशीब माणसाचं खराब असतं ना, तसं पण कधी-कधी दिवस पण तसाच खराब होतो बरं का. आणि माझा दिवस आज असा खराब झाला होता, की ही चपातीच माझी काही फुगली नव्हती. कारण की मी सगळ्यात छोटी चपाती बनवली होती आणि ती काय फुगायचं नाव घेत नव्हती. कारण की एवढी पातळ लाटून टाकली होती, खूपच पातळ लाटली. आणि नंतरून मला दुसरं पण काम करायचं होतं आणि साईडला बघा मेथीची भाजी माझी शिजत होती. आता म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि नंतरून आहे ना, आज देवीसाठी बेसन पोळी बनवत होते. म्हटलं आजचा दिवसच खराब आहे असं तरी मला नक्कीच वाटत होतं. आणि बेसनची पोळी उलटायला गेली तर बघा ती पण तशीच झाली. ती पण काहीतरी बिघडतच मला असं वाटतंय दिवसामध्ये. म्हटलं असू द्यात हरकत नाही, तुटली तर तुटू द्यात. सुधरवणारे जसे आपण असतो तसे बिघडवणारे पण थोडेफार आपणच असतो असं समजून चालूया म्हणलं. कारण की देवेशला सुट्टी होती म्हणून त्याला म्हटलं की तुझ्या आवडीचं असं. त्याला कारण की बेसन पोळी खूप जास्त आवडते म्हणून तीच बनवत होते. आणि बघू शकता कशी झाली आहे. नंतरून दुसरं पण काम करायचं होतं बरं का मला. इथं फरशी पुसायचं काम करायचं होतं. आणि खूप जणी असं रील टाकत होते एका प्रोडक्टची. ते प्रोडक्ट मी दाखवलं नाही, पण नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. आणि इथं मला जरा छोटासा बदल करायचा. मी पहिलं हंड्यात पाणी भरायची, पण ते 2-3 दिवस काही संपत नव्हतं. मग हंडा ठेवला आणि कळशी काढली. आणि बघा माझं संध्याकाळचं किचन मी एवढं स्वच्छ करून ठेवत असते. आणि शेवट ही मटकी खूप जास्त अशी मोड आले होते. कसा वाटला माझा ब्लॉग?